तर स्टार्ट खुशी सर मध्ये करो ब्रेक सावधान ब्रेक सामने चल आज जो कार्यक्रम राबवलेला आहे नशामुक्ती संदर्भात काय संदेश देणार? जुलै 13 तारीखपासून आमच्या जिल्ह्यातील नशामुक्त छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम चालू आहे। आम्ही वेगळे कार्यक्रम जिल्हा परिषदच्या मार्फत राबवणार आहोत। आता हा जो कार्यक्रम आहे आम्ही अकेला नाही करते। हा कार्यक्रमसाठी आमच्या सोबत जिल्हा एक्साइज डिपार्टमेंट, जिल्हा नार्कोटिक्स डिपार्टमेंट, जिल्हा पोलीस, जिल्हा प्रशासन सगळं मतलब मिळून आम्ही हे कार्यक्रम आयोजन केलेले आहे। जुलै 13 तारीखपासून आम्ही सुरू केलेले आहे आणि पुढचे 1 साल आम्ही हे कंटिन्यू पण करणार आहोत, क्योंकि आता ये जो नशामुक्त छत्रपती संभाजीनगर म्हणून एक प्रत्येक उपक्रम आम्ही जुलै 13 ते जुलै 31 तारीखपर्यंत आयोजित केलेले आहे। आजचा कार्यक्रम इसका फक्त एक पार्ट आहे आणि आमच्या जिल्हा परिषदच्या शाळातील आणि अंगणवाडीमध्ये आणि गाव पातळीवर पण आम्ही वेगळे चित्रकला स्पर्धा, जनजागृती करण्यासाठी वेगळे उपक्रम चालू आहे। हा संदर्भ शहरामध्ये सुद्धा नशा जास्त करायची, परंतु आता ग्रामीण भागातील तरी सुद्धा नशेच्या आहारी गेलेला आहे। हो, हा गोष्टी घर आहे, क्योंकि दॅट इज वाय वी ऑन द फर्स्ट प्लेस आम्ही हा नियोजन त्यामुळे केलेले आहे की एक समाना ऐसे होती थी कि फक्त शहरातील ऐसा सगळं नशा वगैरह मिलते थे, पण लेकिन आजच्या परिस्थिती ऐसा है की आमच्या एकदम शेवटीच्या ग्रामपंचायतीमध्ये पण दारू असेल या इतर ड्रग्स असेल इसका उपलब्धी खूप वाढवली आहे। त्यामुळे आम्ही एक नियोजन ऐसे केले की लास्ट माइल पर्सन को भी इसका जानकारी असावे, त्यामुळे आम्ही सगळं जिल्हा परिषद शाळा, सगळं अंगणवाडी, सगळं आमच्या MSRLMच्या यंत्रणा सगळं मिळून हा कार्यक्रमच्या नियोजन केले। जिल्हा परिषदच्या ग्रामीण भागातील जे शाळा आहेत त्या शाळेला लागूनच काही पानटपऱ्या असतात, त्यावरती सिगरेट, पुड्या किंवा ते स्क्रीन वगैरे जर बंदी घातली असं साहित्य मिळते, यावरती तुम्ही काय कठोर पावले करणार? मी माझे लेवलमध्ये मी एक वेल वर्डेड ऑर्डर मी काढलेली आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेला काही बाहेरच्या कोई लोक येऊ नका आणि आमच्या कॉम्पाऊंड वॉलच्या सुरक्षा आमच्या CCTVच्या मार्फत सगळं मतलब आमच्या निरीक्षण आता चालू आहे। मी माननीय पोलीस अधीक्षक सरांना पण सोबत पण चर्चा केलेली आहे, तो पेट्रोलिंग वाढवण्यासाठी एस्पेशली बिफोर स्कूल अवर्स अँड आफ्टर स्कूल अवर्स आणि लंच ब्रेकमध्ये पण थोडंसं पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यासाठी पण मी सरांच्या सोबत चर्चा केलेली आहे। आता सुरुवात आहे। माझे मतलब मनपूर्वक यकीन ऐसा है कि 1 सालमध्ये आम्ही बहुत सारे इसका फरक दिसेल जिल्ह्यातील। हे माझे सर काय सांगा? नमस्कार। आज इकडे नशामुक्त छत्रपती संभाजीनगर हा अभियानच्या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे। आपला जिल्हा, आपला राज्य आणि आपला देश नशामुक्त झाला पाहिजे हा हेतूने हा कार्यक्रम घेतो आहे। नशाचा काय दुष्परिणाम आहे ते प्रत्येक जण त्यांच्या स्वतःला, त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या पूर्ण गावाला आणि शहराला नशामुक्त केला पाहिजे हा एक संदेश घेऊन आजचा कार्यक्रम आम्ही घेतो आहोत। शासनातर्फे वारंवार जनजागृती केली जाते, तरी पण नशा हा वाढतच चाललेला आहे आणि तरुण पिढीला अधीन होत आहे। यासाठी आणखी काही पाऊल उचलणार आहात? मी नशामुक्त करण्यासाठी दोन्ही तर्फे काम करण्याची गरज आहे। एक बाजूने लोकांमध्ये जनजागृती करणे, त्याच्यामध्ये सुद्धा आपला जो युवा आहे तो त्यांना समजून सांगणे की नशाच्या काय काय दुष्परिणाम आहे आणि त्याच्या काही परिणाम त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या स्वतःला होऊ शकतात। आणि दुसऱ्या बाजूला आपला पूर्ण पोलीस यंत्रणा आणि त्याच्याबरोबर नार्कोटिक्स यंत्रणाच्या मार्फत जो काही इलिगल ऍक्टिव्हिटी करत आहे त्यांच्यावरती कारवाई पण सुरू आहे आणि पुढे पण कडक कारवाई आम्ही करणार आहोत। या अभियानात आज शाळा सहभागी झालेली, 15 शाळा सहभागी आहे आणि टोटल जवळपास 500 विद्यार्थी या अभियानात इकडे सहभाग आहे। इकडे उपस्थित असलेला शिक्षण अधिकारी, इकडे जमलेला सर्व शिक्षक आणि
माझे प्रिय छात्रांनो, सर्वांना नमस्कार. आज इकडे नशामुक्त अभियान, नशामुक्त छत्रपती संभाजीनगर हा संदेश देण्यासाठी आज आम्ही सर्व लोक जमलेलो आहोत. नशा हे फक्त एक टेम्पररीसाठी असतात, पण त्यांचा दुष्परिणाम आपला पूर्ण जीवनमध्ये स्वतःच्या, आपला पूर्ण कुटुंबाच्या आणि आपल्या समाजाच्या वरती खूप दुष्परिणाम असतात. हे ओळखून तुमच्यासारखा यंग एजमध्ये हा नशापासून दूर असणे आवश्यक आहे आणि त्यासारखा मेसेज तुमच्यामार्फत सर्व तुमच्या कुटुंबांना, तुमच्या मित्रांना आणि सर्व समाजांना देणे आवश्यक आहे, ताकी आपला डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर, आपला राज्य आणि आपला देश पूर्णपणे नशामुक्त राहील. डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षणाधिकारी एक बार जोर से तालियों से स्वागत करेंगे हम सभी उपस्थित हमारे रिस्पेक्टिव गेस्ट का, और एक बार जोर से नारा लगाएंगे, नशा छोड़ो, नशा छोड़ो. एक साथ सभी बच्चे खड़े हो जाएंगे, खड़े हो जाओ. चलो सभी बच्चे शांति खात रहिए. अरे दादा, ए भाऊ, अरे आम्ही काय करावं, जाऊ का? असं मध्ये घुसून जमत नाही ना. नशा करेंगे क्या? बोलेगा नशे के खिलाफ इनको, नशा छोड़ो. मैं बोलूंगा जूते नीचे छोड़ो. नशा करेंगे क्या? बोलेगा नशे के खिलाफ इनको, नशा छोड़ो. मैं बोलूंगा जूते नीचे छोड़ो. माझी विनंती आहे, ड्रोनवाले मला सिग्नल सांगायचं. तुम्ही ड्रोनवाले तयार जर असतील तर मला प्लीज सिग्नल द्या, जरा इकडे येऊन तो सांगा. ड्रोनवाले तयार आहेत का? आमची तयारी झाली. केरल मोहिन अल्लामा शिबली के बच्चे क्या सामने लो. विद्यालय, महाराष्ट्र विद्यालय, बॉईज स्टँडअप. फक्त मुलं उभे राहा, मध्ये यायचं नाही, फक्त उभं राहायचं. सब बच्चे नीचे बैठ जाइए, खड़े मत रहिए आप लोग. आपल्याला हिंदी महाविद्यालयाचे शिक्षक प्लीज चल बेटा वहाँ पे. बाकी मैडम हिंदी महाविद्यालयाचे शिक्षक चला. बाकी या पाटा नको आहे सर, पाटा नको. एक प्रतिज्ञा लेते हैं कि न केवल हमारे समुदाय बल्कि खुद को नशा मुक्त बनाएंगे, क्योंकि परिवर्तन भीतर से शुरू होता है.